मुंबईत सांताक्रूज बेस्ट डेपोमध्ये बस चालकाने एका व्यक्तीला उडवले। अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने आपला पाय गमावलाय। जखमी व्यक्तीला व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भातली चौकशी सुद्धा सुरू आहे। मुंबईत सांताक्रूज बेस्ट डेपोमध्ये बस चालकाने एका व्यक्तीला उडवले। अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने आपला पाय गमावलाय। जखमी व्यक्तीला व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भातली चौकशी सुरू आहे। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने आपला पाय गमावला। संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडलेत। मी शिल्पाकडे जाणार आहे। शिल्पा, खरं तर एकाने बेस्टच्या बस चालकाने एका व्यक्तीला उडवलंय। त्या व्यक्तीचा पाय सुद्धा त्या व्यक्तीला गमवावा लागलाय। उपचार सुरू आहेत। पोलीस सुद्धा या संदर्भातली चौकशी करतायत। काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण जर पाहिलं तर बेस्ट बस आर्थिक संकटातच नाही तर अपघातात देखील सापडलेली पाहायला मिळते। कारण बेस्ट बसचे अपघात हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। कुर्ल्यामधील बेस्ट बसचा झालेला भीषण अपघात लक्षात घेता आता तरी कुठेतरी या अपघातावर नियंत्रण येईल अशी वस्तुस्थिती निर्माण झाली होती। मात्र तसं काही झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यानंतर देखील मुंबई शहरामध्ये विविध कानाकोपऱ्यात आपल्याला बेस्ट बसचे भीषण अपघात झालेले पाहायला मिळाले आणि आता पुन्हा एकदा हा भीषण अपघात सांताक्रूज मधून आलेला पाहायला मिळतोय। आणि या भीषण अपघातामध्ये बेस्ट बसचा जो ड्रायव्हर आहे त्याने बेस्ट बसच्या बस डेपोमध्ये जी गाडी चालवली होती त्यामध्ये 2 ते 3 लोकांना टक्कर दिलेली पाहायला मिळाली गाडीनी। आणि त्यानंतर एका जो सर्वसामान्य व्यक्ती होता त्याचा या भीषण अपघातामध्ये एक पाय गमावलेला आहे त्या व्यक्तीने। मात्र हा भीषण अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी प्रवाशांनी त्या व्यक्तीला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दाखल केले आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे। मात्र हा बेस्ट बसचा जो चालक होता त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जे बेस्ट बसचे अपघात झालेले आहेत त्या बस चालकांवर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे या अपघातांची संख्या वाढत आहे आणि या अपघातांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा मात्र जीव जातो किंवा अनेकांना वेगवेगळ्या आजारांना किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दुखणं घेऊन सामोरे जावं लागत आहे। आणि जे बेस्ट बसचे चालक आहेत त्यांच्यावर कुठेतरी कठोर कारवाई करावी, कठोर नियम लागू करावेत अशी प्रवाशांची देखील मागणी आहे। मात्र याकडे वारंवार प्रशासन दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। सांताक्रूजचा अपघात असेल किंवा कुर्ल्याचा हा अपघात आपण जर पाहिला तर या अपघातानंतर प्रशासनाला आता तरी जाग येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या चालकांवर जर कठोर कारवाई केली तर अशा प्रकारचे अपघात थांबले जातील शिल्पा, खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।